हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो आज खूप स्पेशल डे माझ्यासाठी, कारण की मनूचा फर्स्ट डे स्कूलचा. तसं मागच्या वर्षी ती गेली होती नर्सरीला, पण तेव्हा म्हणजे खूप सुट्ट्या वगैरे किंवा मग 2 तासच शाळा होती तिची. पण आता 8:30 ते 12:30 टायमिंग आहे स्कूलचा. आता मग खूप वेळ थोडीशी लांब राहील, त्यामुळे थोडंसं नर्वस पण आहे. आणि बघू आणि कसं होते काय नाही, म्हणजे ती बसती का नाही किंवा फर्स्ट डे तिचा कसा जातोय आज, कसं नाही, तिचा अनुभव काय आपण तिला विचारू आल्यावर. सो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ती माझं सगळं स्वयंपाक वगैरे उरकला आहे, टिफिन झाला आहे रेडी तिचा. तिला उठवायचं आहे, तिला फ्रेश करायचं आहे. सो अशीच कंटिन्यू राहा. म्हणून तू स्कूलला चालली? आवडतं स्कूल तुला? मग आता न्यू फ्रेंड करणार का स्कूलमध्ये? हो. सगळ्यांना म्हणा मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणून आमच्या स्कूल युनिफॉर्मवर कशी दिसते. ओके ओके का? ओके ओके. म्हणून तू हॅप्पी आहे स्कूलमध्ये जायला? हो. कोण कोण येते तुला सोडवायला स्कूलमध्ये? हे म्हणू का गो, सांग ना सगळ्यांना. मम्मी पप्पा, तू सगळ्यांच्या पायानं ना पडले आज, फक्त पप्पांच्या पाय पडले का असं केलं बरं? चला बाहेर, चला 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 पटकन चला. तर मग आता निघालोय आम्ही रिशाला स्कूलला सोडवायला, तिचे पप्पा आणि मी. म्हणून आता पायानं ना पडली कोणाच्या, फक्त पप्पाच्या पाया पडली. म्हणून दरवेळेस सगळ्यांच्या पाया पडती, यावेळेस फक्त पप्पाच्या पाया पडली. हो ना म्हणू? चला, थोडीशी आहे नाराज आहे थोडीशी. कालपर्यंत युनिफॉर्म घेऊस तर थोडीशी हॅप्पी होती, आज थोडीशी नाराज झाली आहे ना. कशी म्हणू नाराज आहे? म्हणू नाही बोलायचं आम्हाला काहीच. चला आता तिला टिफिनला दिलाय छान असा बटाटा दिलाय, मस्त कांदा वगैरे घालून पिवळा. तर तसं नाही आवडत सहसा जास्त, उकडलेला बटाटा त्याच्यात तेल मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून असं तिला आवडतो. पण आता म्हणलं स्कूलमध्ये मग ती खूप नाही का मिस करेन त्याचा सगळा, त्यामुळे मग तिला मग चपाती आणि छान असा पिवळा बटाटा दिलाय मी. खाणार ना म्हणू? नाही खाणार टिफिन? फिशिंग म्हणते फिनिश करायचा. हा आता काय माहित करते का नाही, बघू. आता मला पहिल्याच दिवशी दिला जर चटरपटर दिलं ना, मग दुसऱ्या दिवशी पण तिला अपेक्षा होईल की नाही मम्माने मला हेच दिलं पाहिजे. मग त्यासाठी मस्त आज चपाती भाजीच दिली आहे तिला छान छान करून. आणि आज मला फ्रेश वाटते कारण की आज खिचडी. बरं आता उद्या ती म्हणती मी खिचडी मागली होती. उद्या नक्की उपवासाची खिचडी का? चला आमचं बोलूच तर आमचं स्कूल आलं पण जवळ. चला पटकन सोडतो तिला आतमध्ये. प्रिशा हात धरा ना दोघं पण. आज सगळे नाराज झाले, आज मूड ऑफ. काल युनिफॉर्म घेताना खूप हॅप्पी आहे ना मनू? आज साड मनू. बॅगचं सरळ कर तुझ्या व्यवस्थित. इकडे बघ मनू. हा पण कसा नाराज झालाय बघा. काल खूप खुश होता. शिवराय परी इकडे बघ. परी का नाराज झाली? इकडे बघ परी, माझ्याकडे बघ परी. हात सोडणार सोडले तिला आतमध्ये. काय मुलांची चालली रडरड, ती तर नाही रडली, थोडीशी फक्त नाराज होती. आता म्हणजे काय होतं, 1-2-3 महिन्याचा गॅप पडतो मुलांना, मग त्यामुळेच ती सवय थोडीशी. आणि मग एवढे दिवस मग आपल्या जवळच नाही का सुट्ट्यांमध्ये तरी. आता एवढं अचानक त्यांना 2-3 तासासाठी सोडणं, त्यांना थोडंसं जरा वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? रडणार तर आहेच आहे की नाही, रडणार तर ते तर होणारच आहे. ती रडत नव्हती पण एक थोडीशी नाही का चेहरा पाडला होता तिने. म्हटलं जाऊ दे. हा तिथं जर थांबला असतो ना आम्ही. आलेत ना भाऊजी,
तिथं जर आम्ही थांबलो असतो ना मग ती अजून रडली असती. त्यामुळे तिला सोडलं, 1-2 मिनिटं बाहेर थांबले मी आणि मग लगेचच निघून आलो. तिची फ्रेंड परी जे तुम्ही पाहिली तिला शॉर्ट मध्ये, ती खूप रडत होती. तुम्ही तुम्हाला दाखवेल पण ती खूप रडत, ती रड चालू होती भरपूर तिची. तिचं म्हणजे गेल्या वर्षी पण तिचं थोडीशी नव्हती पटकन सेट झाली ती. आता यावेळेस काय होते काय माहित नाही. आता बघू, आज भरपूर काम आहे. संध्याकाळी आम्ही जाणार आहोत लेडीज बाहेर कुठं, ते पुढे गेलो तुम्हाला कळेलच, संध्याकाळी कळेल. दुपारी काही महत्वाचं काम आहे, सो सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. एक ड्युटी संपली, दुसरी ड्युटी चालू झाली आमची. ती शाळेत गेली. आता याचा टायमिंग हा जातो साधारण 10:30 वाजता, म्हणजे स्कूल 10:30 वाजता असतं, पण स्कूल बस येईपर्यंत वगैरे थोडंसं मग 5-10 मिनिटं लवकर सोडावं लागतं त्याला खाली, सोसायटीच्या खाली असं आहे. याला कसं आहे म्हणजे किती पटकन उरकायला लावलं ना तरी तो काही उरकत नाही. काय ना विहान, आता शूज घाल, आता निघायच्या वेळेस नंतर शूज कुठे माझे, असं आहे त्याचं. सो चला, आता तिचं काय होतं काय माहिती, रडली का नाही आता बघू. गेल्यावर तिची रिॲक्शन आपल्याला कळणच, तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणच. आता यात विहाननी नाही एवढा त्रास दिला मला स्कूलला, म्हणजे त्याला आहे ना आमच्या शेजारीचे अंगणवाडी आहे इथं, तिथं मी त्याला 1 वर्ष बसवलेलं आहे. प्रिशाला डायरेक्ट नर्सरीत घातलं त्याला, म्हणजे तिथं बसवायची मी. बस इथं माझ्या शेअरवर दादू, इथं बस. तो म्हणजे अंगणवाडीत असल्यामुळं मग तर झालं पटकनच एक नाही का त्याच्या स्कूलमध्ये, तर त्याने काही जास्त त्रास दिला नाही. आता चाललाय त्याच्या पप्पासोबत चौकात. बस इथे ती पण बसायचं नाही. बाय दादू, बाय. विहान तर गेलाय स्कूलला. तर आता बाकीचे बरेच काम आहेत मला. आज आमची आहे ना चौकट पुजायची आहे घराची, म्हणजे ती हे करायची, आपण लावायची म्हणतो ना तसं. तर ते काम आहे, ते महत्वाचं काम आहे खरं तर आज. सो त्याची काही बाकीची तयारी करायची आहे. संध्याकाळी आज आम्ही लेडीज चालू जरा बाहेर. लेडीज नाही म्हणते ना, तुम्हाला मी सांगून तेव्हा म्हणजे कोण कोण येते सगळे नाही का, तुम्ही ओळखत पण असाल किंवा मग माझ्या शॉर्टमध्ये तुम्ही त्यांना बघितलं पण असाल. संध्याकाळी तुम्हाला बघितल्यावर ते कळेलच. चला आता पटकन बाकीची सगळी तयारी करते आणि तुम्हाला लगेचच भेटते. आज कसं वाटलं स्कूलमध्ये? अरे बापरे, एवढी तहान लागली होती तुला? आमची मनू आली स्कूलमधनं. आपण तिला विचारू आता, नवीन फ्रेंड झाले का? मनू, नवीन फ्रेंड झाले तुझ्या? अरे बापरे, तसं नाक नाही फुगवायचं. आमची परीच बेस्ट फ्रेंड आहे, हो ना? परी बेस्ट फ्रेंड आहे ना? परीला म्हणा माझा ब्लॉग बघ आणि मी सांग, तिला सांग म्हणा तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. प्रिशा स्कूलमधून आली, आपण तिला विचारू. कसा प्रिशा फर्स्ट डे कसा गेला स्कूलचा? आता बोलत होती ना तू, सांग सगळ्यांना सांग फर्स्ट डे कसा गेला सांग ना. आम्ही ना मुळात टिफिन सगळा फिनिश केला बरं का, गुड गर्ल सारखं, हो ना? हात मोडला बघू बरं, कुठं मोडला? नाही मोडला. मोडला असता तू तेवढा हलवला असता का त्या हाताला? हा सगळ्यांना सांग फर्स्ट डे तुला इथे काय शिकवलं, हाताचं काय शिकवलं तुला सांग बरं सगळ्यांना. कलर मध्ये हात बुडवला आणि हाताची प्रिंट दिली, हो की नाही? आणि टीचरनी काय काय शिकवलं? काहीच नाही शिकवलं का? टीव्ही बघितलं ना आज? काय बघितलं टीव्हीवर? कार्टून बंदरवाला. बरं, कार्टून पाहिलं आम्ही. हा, बंदरवाला कार्टून बघितलं आम्ही. चला तर मग आत्ताच निवांत झाली मी. प्रिशाला झोपवलं, आल्याबरोबर भरपूर बडबड चालली होती. मम्मा हे केलं ते केलं, असं झालं, हे शिकवलं ते शिकवलं. म्हणजे शिकवलं तर काहीच नाही, फक्त मग जे दिसेल ते शिकवलं असं तिला सांगायचं होतं मला.
हाताच्या प्रिंट घेतल्या. मग आमचं नाव विचारलं, तिचं असं चाललं होतं. आणि मग मी तिला विचारलं, मग तुझी बेस्ट फ्रेंड कोण झाली नवीन? तिचं एक असंच आहे, परी आणि शिवराय. परी आणि शिवराय. तुम्ही जर 2 दिवसापूर्वी मी आता एक शॉर्ट टाकलाय, तो जर नसं बघितलं तर बघा, त्याच्यात आहे परी आणि शिवराय. परी म्हणजे एकदम जवळची फ्रेंड आहे, परी आणि युवराजनी. कारण की ह्या तिघीजणी खेळायला असतात. आमच्या इथं मंदिर आहे छान असं, म्हणजे रात्रीचं आम्ही अर्धा 1 तास बसतो जेवण वगैरे झाल्यावर. सगळे लेडीज असतात आणि मग मुलं त्यांची निवांत खेळतात. आणि जागा खरं मुळात खूप छान आहे मुलांना खेळायला तिथं. सो तिथं त्यांचं चाललेलं असतं. आणि मग तिला तिच्या पप्पाने विचारलं, आता फ्रेंड नवीन तुझं कोण झाले बाबा? मग नाव विचारलं की एकच, परी आणि मग शिवराय. हे असं तिचं सगळ्यांना ती तेच सांगायची प्रिशा. आणि बघू आता झोपली आहे. आणि सकाळपासून मी तुम्हाला 2-3 वेळा सांगितलं की आम्ही चाललोय संध्याकाळी. लेडीज नाही का, लेडीज म्हणजेच माझ्या जावा, आता ज्या 2 जणी नवीन लग्न झाल्यात त्या, आणि आम्ही पहिल्या 3 जणी. सो अशा 5 जणी म्हणून आमचा ग्रुप चाललाय मूव्ही बघायला. रात्री सहजच निवांत बसत होतं गप्पा मारत. मग ठरवलं की बाबा कुठेतरी ट्रिप ठरली आमची एक तर खरं जायला. पण आत्ता खरं तर टाईम नाही, कारण की मुलांची शाळा तर ओपन झाली आहे आणि त्यात लगेच सुट्टे घेणं हे काही बरोबर नाही आहे. सो म्हटलं की छोटीशी आपल्या नाही का नॉर्मल एक काहीतरी आपला टाईम म्हणून मूवीला जाऊया. म्हटलं ठीक आहे चालते. एका ताईंची आहे एक मुलगी आणि मुलगा, आणि मग माझी प्रिशा सोबत आहे. असं काही कारण सगळ्या मुलांना घेऊन गेलं मग एकदम गोंधळ होतो. आणि मग नको म्हणजे गोंधळ असं काय नाही, पण एक पूर्ण फॅमिली सोबत असली की तो भाग थोडासा वेगळा आहे. आणि मग लेडीज गेली की तो वेगळा आहे नाही का. थोडंसं आपल्यावर तर थोडासा मी टाईम पण आपल्याला पाहिजे. असं काहीच. माझ्यासोबत पण प्रिशा आहे. विहानला हे बोलले मी सांभाळतो, कारण की आई पप्पा गेलेत. ते म्हणले मी सांभाळतो विहानला, तू जा. म्हणलं ठीक आहे चालते. असं चला तर आता मूवी तर खूप छान होता, पण एक प्रॉब्लेम झाला. आम्हाला मॉलमध्ये पोहोचायला लेट झालं आणि अर्धा तास आमचा पिक्चर मिस झाला. गेल्यावर आम्ही काही फोटो सेक्शन केले नाही, त्यामुळे आता मुलींचे आणि आमचे छान असे फोटो काढले. बरं आता आम्ही तिथनं गेलो बाहेर आणि लगेच छान असं जेवण वगैरे केलं. बरं हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि मुळात सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये छान आठवणी घेऊन. तोपर्यंत बाय.